नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतो आपण आता हे जे जळगाव श्रीरामपूर पारनेरसाठी जे लोडिंग चालू आहे त्यातलं आता हे श्रीरामपूरच्या पार्टीचं लोडिंग चालू आहे। आता श्रीरामपूरमध्ये भैरवनाथ नगर गोंधनी म्हणून लोकेशन आहे। श्री सुभाष फरगडे यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे। आणि केशर आंबा जो आहे तो आपला 6x8चा म्हणजे 1.5 वर्षाचा 1 ते 1.5 फुटाच्या वरचा आंबा घेतलेला आहे। 850 प्लस 900 रोपं आहेत आणि इतर व्हरायटीसुद्धा आहे। तर अशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे। सरांनी काल परवा बुकिंग केलेलं आहे आणि आज आपण ह्या गाडीमध्ये सरांचं नियोजन लावलेलं आहे। आता यानंतर आपण ह्या गाडीमध्ये PSI जे रेपाळी साहेब आहेत, रिटायर PSI आहेत आपले, त्यांच्यासाठी आपण लोडिंग करणार आहोत। ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे। नर्सरी आपली शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। आता केशर आंबा म्हटलं तर हा आपला ओरिजिनल महाराष्ट्रीयन केशर आंबा आहे। केशर आता ही असताना 6x8 1 किलोच्या बॅगमधली 1.5 ते 2 फुटाची 1 ते 1.5 फुटाच्या वरची रोपं आहेत। जनरली बघू शकतो आपण काही रोपं जास्त 2-2.5 फुटाच्या वरची पण आहेत। आता ही रोपं म्हटलं तर आपल्याला घन पद्धतीला नियोजन करायचं आहे। घन पद्धतीमध्ये आपण 10x5 12x5-6 या पद्धतीनं रोपं लावू शकतो आहे। एकरी 600 ते 1000 रोपं आपण लावू शकतो आहे। आता ह्या झाडाला लावल्यानंतर आपल्याला लावलं की आपल्याला जनरली 1.5 ते 2 महिन्यामध्ये छाटणी करायचं आहे, शेंडा कट करायचा आहे। आणि शेंडा कट केला बगल फांद्या येतात आणि त्यासुद्धा परत रिकटिंग करायचं आहे। असं आपल्याला वर्षभर शेड्यूल ठेवायचं आहे। येणाऱ्या सीझनला मोहर येतो आहे, शक्यतो मोहर तोडून टाकायचा। क्वालिटी चेकसाठी तुम्ही एखाद्या झाडाला ठेवू शकताय, फळ नसेल तर पुढच्या वर्षी आपण याला 1.5-1.5 2-2 डझन म्हटले तरी आंबे धरू शकतो आहे। अशा पद्धतीनं हे लोडिंग असते। बघू शकतो आता ही खराब रोपाशी बाजूला काढलेली आहेत, चांगली रोपं भरलेली आहेत। मोजून रोपं भरायचं काम चालू असतं आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना क्वालिटी रोपं येतात। आपली नर्सरी मोठी असल्यामुळं खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे। शासन मान्यता नर्सरी आहे, अनुदानला बिल मिळतं आहे। भाऊसाहेब पोंडकर, नानासाहेब देशमुख, पोकरा योजना इत्यादी विविध योजनेसाठी आपलं बिल चालतं आहे। आता बघू शकतो ही जळगाव साईडचीच गाडी आहे। आपल्याकडं पाईपचं मटेरियल घेऊन आली होती, पाटील म्हणून ड्रायव्हर आहेत। ट्रान्सपोर्टमधून आपल्याला ही गाडी आपण बोलवलेली असत्या, त्यामुळं रोपं सेफ येतात आणि गॅरंटेड तर नर्सरी आहे आपली। रोपांची तर क्वालिटी 1 नंबर। शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। नर्सरी व्हिजिटसाठी अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते। "35 एकर जागा, हवे ते रोप मागा" असं आपलं हे जे स्लोगन आहे ते या अर्थी आहे की आपल्याकडं जवळजवळ 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत। म्हणजे जनरली आपल्याकडं फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची अशा आपल्याकडं सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत। 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व प्रकारची झाडं मिळतात। नर्सरी शासन मान्यता आहे। आता आपण आपल्याकडं आंबा म्हटलं तर केशर आंबा आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत आहे। व्हरायटी आंबा म्हटलं हापूस, तोतापुरी, दशरी, लंगडा, बारमाशी, मल्लिका इत्यादी जवळजवळ 15 ते 20 जाती असतात, ते आपल्याला 2 वर्षामध्ये मिळतात। आणि केशर आंबा जो आहे तो 1 ते 5 वर्षापर्यंत मिळतो। जनरली आपल्याकडं 80 रुपयेपासून 2000पर्यंतचं म्हटलं तरी प्लांट मिळतं आहे। अशा पद्धतीनं आता हे आपलं लोडिंग चालू आहे जे जळगावचं। जळगाव जाता जाता आपण हे रोपं पारनेर असेल, श्रीरामपूर असेल ही रोपं देत जाणार आहे। तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना शेअरिंगमध्ये रोपं पाठवल्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होतो। पूर्ण गाडी भाडं द्यायची आवश्यकता नाही। शक्यतो क्वांटिटी असेल तर जागेवरच्या रेटमध्ये आपण पोचसुद्धा देतो आहे। शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे।
सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि रोपं लागवड करायच्या आधी किंवा खड्डे हे ते नियोजन जे करायचं आहे त्या तत्पूर्वी कॉल करायचा आहे. बरेच शेतकरी खड्डे वगैरे किंवा निमार्द नियोजन झाल्यानंतर कॉल करतात आणि त्यामध्ये त्रुटी असेल तर ते रिमेक करता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी प्लॅनिंग केलं लागवडीचं की पहिला कॉल करायचा आहे, सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि फायनल झाल्यानंतर बुकिंग करून किंवा डायरेक्ट येऊन रोपं घेतली तरी चालतात. कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे जेणेकरून बाग डेव्हलप होते. तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.